जेव्हापासून प्राण्यांचे कार्यक्रम यायला लागलेत ना तेव्हापासून जंगलामध्ये प्राणी कमी आणि त्यांची माहिती देणारी माणसंच जास्त दिसायला लागलेली आहेत. तर असाच एक अॅनिमल हंटर आता इथे येणार आहे. बघूयात तो कुठल्या प्राण्याला शोधतोय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात स्वप्नीलजींच्या अतरंगी फॅमिली मधून सतीश तारे आणि सविताताई मालपेकर. पुन्हा तीच वेळ आलेली आहे. म्युझिक बॉलिवूडचं, कपडे हॉलिवूडचे, मेकअप काऊबॉयचं, पिशवी जेजुरीच्या खंडेराच्या वाघ. जरा म्हणून प्रॉपर्टीवरनं लोकांनी ओळखावं म्हणून हंटर मागवला तर 4 दिवाळी सापडलेले फटाके एकत्र करून वाट ओढून काढलेली. तरी सुद्धा मातबर कलावंत आणि परीक्षकांसमोर काहीतरी केलंच पाहिजे म्हणून लेखकाला म्हणलं लिहून दे बाबा काहीतरी. आता लेखक काय म्हणतोय ते पाहूया. वा, लेखकानं कागद सुद्धा काय वापरला. बहुतेक स्किट झालं की तेल लावून ह्यानंच पुसायचं. बापरे, बरंच काही लिहिलेलं आहे. पहिलं श्री, शेवटचं समाप्त, बाकी काही नाहीच आहे. पण जबाबदारीनं उरलेली 5 मिनिटं तरी पूर्ण करणं माझी जबाबदारी. वा वा. असो, आता थोडक्यात एक गोष्ट सांगावीशी मला वाटते. आता आपण एका बेटावर उभे आहोत. आता बेट म्हटल्यानंतर ते ताऱ्यांचंच बेट असलं पाहिजे असं काही नाही. तर कोणीतरी ती इथं येईल या आशेनं ताऱ्यांचं तिबेट आपण सादर करूया. तर अशा एका जंगलाची माहिती घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. नेमके कुठले कुठले प्राणी कुठे कुठे चाललेत आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे ही पहा आळी. ज्या आळीच्या शोधात अनेक माणसं लागलेली असतात तीच ही आळी. आपण पाहतात असा एक प्राणी जो काहीतरी शोधतोय, त्याला काहीतरी हवा आहे. त्याला काय हवं ते अजून मिळालेलं नाहीये. त्याचं लक्ष बहुतेक इकडे तिकडे गेलेलं आहे. त्याला मी दिवसाच्या आताच मी बाजूला गेलेलो बरं आहे. त्याने आपला पॉइंट त्याला सापडलंय. त्याला मगाची ती आळी सापडलेली आहे आणि आता आळी उचलून त्या प्राण्याने ती तोंडात घातलेली आहे. आळी ती खाल्लेली आहे. आळी अत्यंत खुश झाला आहे. हा प्राणी अत्यंत खुश झालेला आहे आणि ढेकर सुद्धा दिल्यासारखं करतोय. त्यामुळे त्याचं पोट भरलेलं आहे. आपण कुठून हॅलो हॅलो होते ह्याच्या भाषेत हॅलो म्हणजे हॅलोच दिसतो. हाकानुका हा नाही, हाकानुका नाही. आपण कुठून आलात? आपण कुठून आला? कुठून अच्छा, बाईना चिंचा आवडत आहे. बाई नाही म्हणायची एक पद्धत आहे बाईंची. म्हणजे समजायचं बहुतेक हे आवडलेलं नाही आहे. म्हणजे स्किट समजायला अत्यंत सोपं पडणार आहे. बाई चिंच पोकळीच्या आहेत. नाही चुकतंय. बाईंनी चिंचा खाल्लेल्या आहेत.
बाई चिंताचा चिता चिता ह्याचा अभ्यास करता माझ्या लक्षात असं आलेलं आहे की बाईंना चिंचा खाण्यासाठी कोणीतरी प्रवृत्त केलेलं आहे आणि अशी चिता त्यांच्या डोळ्यात आणि त्यांच्या मनात मला दिसून राहिलेली आहे. आता यांची अधिक माहिती घेणं माझं आद्य कर्तव्य आहे. बाई बाई हा मुळात बाई आहे का नर आहे का माझी पण मला असं वाटतं त्यांच्याशी थोडं बोलण्यापूर्वी त्यांचं एक नामकरण विधी इथं करावा. तर हाच तो अडाणी गावचा जंगलातला आईस्क्रीमचा गोळा. पटलेलं आहे हे पटलेलं आहे. आपलं नाव काय? नाव नाव त्यातलं नाव कुठलं आडनाव कुठलं काहीतरी पाहिजे ना त्याला. हे बा फू बाई फू फू बाई फू मधलं नाव कुठे आहे तुमचं? आहे हे नाव आहे तुमचं. हो हो ठीक आहे मला कळलेलं आहे. बाईंचं नाव आ आ असं आहे. बाई पुन्हा काहीतरी शोधतायत. त्यांना काय हवं ते मिळालेलं आहे. काय आहे बाई? काय आहे? काय 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 आहे? काय आहे? बाई स्वतःला पिंपळ पान समजताय. अख्खं वडाचं झाड असलेली ही बाई स्वतःला पिंपळ पान समजते. अख्खं झाड आहे झाड जवळजवळ. तुळशीचं पान आहेत बाई म्हणजे प्रश्नच मिटला. मला असं वाटतं बाईंकडे बघून बाईंचं वय फक्त 50 वर्षाचा असलं पाहिजे. 50 वर्ष तुझी आई 50 वर्ष तुझ्या काहीतरी शिवी दिल्यासारखं वाटतंय परंतु शिवी नसावी. माझ्या कानात दोष असावा. बाईंचं वय किती? बाईंचं वय किती आहे? तुमचं वय 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 किती आहे? वय 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 किती? वय 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 16 बाई 1400 वर्षाच्या आहेत. 16 वर्ष 16 वर्ष 16 वर्ष 16 वर्ष काय? 16 वर्ष पुढे काय? थोक खोट्याचं खोट्याचं धोक्याचं. बाईंना असं मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतायत बाई की 16वा वरीस धोक्याचं म्हणजे बाईंना थोडं थोडं मराठी येत चाललेलं आहे. बाई पुन्हा काहीतरी शोधताय. बाई 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 मला हे कळलेलं आहे तुम्ही काहीतरी शोधता. तुमचं वय मला कळलेलं आहे आणि हे वय आता लग्नाचं असणार आहे. पण तुम्हाला मराठी भाषा बोलता येण्यासाठी काही तुम्ही प्रयत्न केलेले आहेत का? वाका वाका हो वागतो मी. वाका वाका हो वाकलोय मी पण मराठी येण्यासाठी काही प्रयत्न केलेत का? वाका आता वाका म्हणजे घरी अशी जायची वेळ येईल नाही. हे मला कळलेलं आहे. आता आता सांगा तुमचं हे वय लग्नाचं आहे का? मराठी भाषा येते का? आमच्यात कसं गाणं असतं गाणं 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 गाणं. हा ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ आणि ढगाला लागली कळ पाणी थेंब ढग 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 माती ढग 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 ढगच. असं येतं का तुम्हाला? गाणं येतं का? गाणं ढगाला लागली म्हणा म्हणा. लागली केळ केळं नाही हो. लागली केळ केळं 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 नाही केळं नाही. तुम्ही तुमच्या भाषेतलं गाणं म्हणा. तुमच्या भाषेतलं गाणं तुमच्या भाषेतलं. वा सुरेख छान अप्रतिम नाचताय छान तुम्ही. मग मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न अधूनमधून केला तर तुम्हाला मराठी भाषा बोलता येईल. आता मगापासून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला. मगापासून जे शोधता आहात कोणाला शोधता आहात? कोणाला शोधता आहात? आई 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 बाबा काका नाही काका नाही प्रियकर. अच्छा हो या 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 इंग्लिशही बाई बोलतात अधूनमधून. याचं भान सगळ्यांनी ठेवायचं आहे. प्रियकर काय नाव काय तुमच्या प्रियकराचं? सतीश तारे. मरेपर्यंत बाई माझा साथ सोडणार नाही असं दिसतंय आता. अॅनिमल हंटर आणि आदिवासी बाई कशी वाटली परीक्षकांना? स्वप्नील सर. सविताताई बिजार गेटअप आहे आणि ऍब्सोल्युटली बिजार गेटअप आहे आणि
खूप त्रास आणि खूप मेहनत लागली असणार ह्याला. एकदा जोरदार टाळ्या आपल्या मेकअप डिपार्टमेंटसाठी, आपल्या कॉस्ट्युमसाठी, आपल्या कम्प्लीट क्रिएटिव्ह टीमसाठी. क्या बात आहे, सुपर्ब गेटअप झाला. तारे तुम्ही जे केलं, जसं केलं ते फार एंटरटेनिंग होतं. आणि सविताताई तू खूप सुंदर साथ दिलीस. गॉड ब्लेस बोथ. मला एक सांगावं असं वाटतं की इतर स्किट्समध्ये संवादांची देवाणघेवाण खूप असते. याच्यामध्ये संवाद हाच प्रकार कमी असल्यामुळे ह्या गिव्ह अँड टेकला आम्हाला सचिन गोस्वामींनी खूप मदत केलेली आहे की कोणीतरी एक क्ल्यू ठेवा आणि मग ते गणेश पंडितकडे आमच्याकडे करून घेतलं. त्यामुळे हा आम्ही करू शकलो. सचिन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आपल्या कम्प्लीट क्रिएटिव्ह टीमसाठी हॅट्स ऑफ. असंच मजा करत राहा, असंच आम्हाला एंटरटेन करत राहा. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. थँक्यू. अश्विनी मॅम, तारे साहेब सगळं खूप छान दिसतंय आणि तुम्ही ते खूप छान कॅरी केलं. सविता ताई खूप सुंदर दिसताय तुम्ही ह्या आफ्रो कम ट्रायबल कम व्हॉट एव्हर लुक मध्ये. मला खूप आवडला आहे. मी खूप हसत होते. कम्प्लीट एंटरटेनमेंट फॉर मी. थँक्यू सो मच. बघूयात गुण किती मिळतात. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण. आणि अश्विनी मॅम 9.5.